चाकण औद्योगिक परिसरातील अत्यंत वर्दळीचे महामार्ग पादचाऱ्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाहीयेत. रस्त्यांची कामे घोषणांच्या पुढे जात नाहीयेत. त्यामुळे चाकणमध्ये महत्त्वाच्या तळेगाव चौक आणि आंबेठाण चौकात पादचारी उड्डाणपुलांची उभारणी तातडीने करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. चाकणमधून बाह्यवळण मार्ग तातडीने करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये. अवजड वाहतूक शहराबाहेरून गेल्यास वाहतुकीच्या कोंडीतून काही प्रमाणात सुटका होईल अशी नागरिकांची भावना आहे. बाह्यवळण मार्गासाठी पाहणी होत असली तरी अद्याप चालना मिळालेली नाही. चाकण परिसरात रहदारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या भागातील राष्ट्रीय महामार्ग पादचाऱ्यांसाठी असुरक्षित ठरत आहे. वाहनांची प्रचंड संख्या, वाहतूक नियमांकडे सर्रास केले जाणारे दुर्लक्ष, झेब्रा क्रॉसिंगचे बांधवा, अस्तित्वातच न आलेले फुटपाथ, पादचाऱ्यांसाठी नसणारे सिग्नल यामुळे चाकण औद्योगिक परिसरातील अत्यंत वर्दळीचे महामार्ग पादचाऱ्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाहीत. कंपन्यात कामगार जाण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी वाहनांपेक्षाही येथे पायी चालणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. याच पादचाऱ्यांना आता जीव मुठीत धरून महामार्ग आणि चौक ओलांडावे लागत आहे. त्यामुळे चौकात पादचारी उड्डाणपुलांची उभारणी तातडीनं करण्याची आता मागणी होतीये.